तसं नाही म्हणत. मला याच्याविषयी मी तुला म्हटलं माहितीही नव्हती. खूप तशा विज्ञाननिष्ठ अशा तसं आहे. पण तरीही म्हणते तसं मी एनर्जीला मानते. म्हणजे मला ना कुठल्यातरी माणसाच्या सान्निध्यात जर मला अनकम्फर्टेबल वाटायला लागलं तर मला असं वाटतं इथून मी जावं. किंवा मी गट लेवलवर मी काही डिसिजन्स घेते. गट लेवल मी पुढे जाते किंवा मागे फिरते. पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी मानते. सो येस, म्हणजे एनर्जी मी असतेच, एनर्जी आहे लिव्ह इन इट, की एक एनर्जी असते. आपण असं का म्हणतो भोरच्या वाड्यात शूटिंग झालंय फिल्म, तो वाडा का निवडला गेला? म्हणजे तिथली काहीतरी स्पुकी, म्हणजे तिथे गेल्या गेल्याच तरी वैसे मैं सीढ़ियाँ चढती जब जाते त्या पायऱ्या चढून आत पाऊल ठेवल्यावर असं काहीतरी असं वाटायला लागतं ना तुम्हाला. किंवा अनिताचा माझा सीन ज्या खोलीत शूट झाला तिथे सुद्धा तिथे त्या लोकॅलमध्येच काहीतरी वाटतं. सो ह्या एनर्जी या गोष्टीवर माझा नक्कीच विश्वास आहे. त्याला तू काय नाव देशील मला माहीत नाही, पण मी अनेक माणसं म्हणजे मला जर ती एनर्जी वाटली ना, मी त्यांना हाय हॅलो म्हणेन, पण मी एका पॉईंटच्या पुढे मी त्यांना जवळ येऊ देत नाही. आणि काही माणसं जर मला आवडली तर ती खूप स्मूथली माझ्या आयुष्याचा भाग होतात. आणि मला असं वाटतं मला स्वतःला माझं सगळ्यात चांगलं यश किंवा मोठं यश हे मला असं वाटतं की मी चांगल्या एनर्जीनी आतून आणि बाहेरून आय एम सराउंडेड विथ गुड एनर्जी. दॅट इज लाईफ. नाही, आय ऑल्सो टोटली बिलीव्ह इन एनर्जी आणि ही इथली एनर्जी फार कमाल आहे आता.